नागपूर येथील लोकप्रिय व प्रख्यात अशा टिळक पत्रकार भवनामध्ये मला तुमच्याशी या माध्यमातून संवाद साधण्याची संधी मिळाली, त्याबद्दल सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आहे। आज आपण ही पत्रकार परिषद वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आयोजित केलेली आहे आणि या पत्रकार परिषदेकरिता उपस्थित सगळे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी समोर बसलेले आहेत। आजची ही पत्रकार परिषद आपण संपूर्ण महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात आयोजित केलेली आहे। नुकत्याच काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आणि त्या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। निवडणुकी संदर्भात काही निर्णय घेण्यात आले, त्या विषयाला अनुसरून आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मग त्या जिल्हा परिषद असो, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपंचायत अशा सर्व प्रकारच्या निवडणुकीमध्ये एकमताने असं ठरवण्यात आलं की या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी ही स्वबळावर लढविणार आहे आणि या निवडणुकीकरिता उमेदवार काही आमच्यापर्यंत पोहोचलेत आणि काही उमेदवारांची चाचपणी करणं सुरू आहे। तर या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या वंचित बहुजन आघाडी ताकदीने उभे राहून अख्ख्या बहुजनांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणारे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी ही व्यक्तिशः आणि पक्षातर्फे ही घोषणा केली आहे की वंचित बहुजन आघाडी ही स्वबळावर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढवेल। बस हे घोषणा करण्यासाठीच आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली। काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो। ऍक्च्युली त्यांचे कलिग एक्सपायर झाल्यामुळे ते अंतिम संस्कार करता गेलेले आहेत, त्यामुळे ते येऊ शकले नाही। युती संदर्भात बाळासाहेबांचं असं म्हणणं आहे की हा तर आमचा फर्स्ट हँड डिसिजन आहे की आम्ही ह्या ज्या निवडणुका आहेत या स्वबळावर लढणारच, पण जर येणाऱ्या काळात फुले शाहू आंबेडकरी विचारांचे पक्ष समजा आपल्या सोबत यायला तयार असतील तर युतीचा सुद्धा विचार करण्यात येईल, असेही निर्देश बाळासाहेबांनी आम्हाला दिलेले आहेत। जर पक्षाचे श्रेष्ठ पदाधिकारी किंवा डिस्ट्रिक्ट लेवलचे पदाधिकारी समजा भेटले स्थानिक लेवलच्या पदाधिकाऱ्यांना, तर तो एक मेसेज आम्ही बाळासाहेबांपर्यंत पोहोचवू आणि जो काही निर्णय होईल तो बाळासाहेबांच्या आदेशानुसार घेण्यात येईल। पण जे तुमची उद्योग आहे त्यांनी जर पुढाकार घेऊन जर तुम्हाला पात्र व्यवहार जर केलं बाळासाहेबांना आणि सुद्धा बाळासाहेबांकडून अजूनपर्यंत कोणत्या पद्धतीचा रिप्लाय आलेला नाही, तर तुमच्या मतदारांनी काय समजावं? बाळासाहेब आंबेडकर हे नेहमीच युतीच्या संदर्भात पॉझिटिव्हच असतात, परंतु काहीतरी नॅरेटिव्ह पसरवला जातो आणि तशी अफवा पसरवली जाते, पण यात वास्तव काय आहे हे आपण पत्रकार आहात, आपण शोधून काढलं पाहिजे की वास्तविकता नेमकी काय आहे। जर असं काही असेल, आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, स्थानिक लोकांच्या निवडणुका आहेत, तेव्हा त्या निवडणुकीसंदर्भात स्थानिक लोकांना, स्थानिक पदाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचा अधिकार सुद्धा बाळासाहेबांनी दिलेला आहे। आणि त्यास्तवच मी तुम्हाला इथे हे घोषित करू इच्छिते की जर फुले शाहू आंबेडकरी विचाराचे पक्ष आपल्यासोबत बसले, युती संदर्भात काही चर्चा झाली, तर त्यावर सुद्धा आम्ही नक्कीच निर्णय घेऊ, हे नक्की। महाराष्ट्र सरकारने जाणून दुसरा प्रश्न हे आहे की नागपूर महानगरपालिका आणि नागपूर जिल्हा जो आहे त्याच्यावरती तुमचं उभं काय आहे? आता इलेक्शन जाणार आहे, उमेदवार उभे करणार आहे, इथल्या काही समस्या वगैरे तुम्ही काही अभ्यास केला आहे?
तशा नागपूर जिल्ह्याच्या प्रत्येकच प्रभागामध्ये आमच्या कमिट्या आहेत आणि तिथल्या स्थानिक लेवलच्या ज्या समस्या आहेत त्या त्यानुसार सोडवण्याचा प्रयत्न आमचे कार्यकर्ते करतात, पदाधिकारी करतच असतात. महानगरपालिकेत आपण आंदोलन सुद्धा केले आहेत, काही ज्वलंत विषयांवर आंदोलनं झालेली आहेत. तेव्हा समस्या जशा जशा सामोर येतील तसा तसा त्या निवारण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी करतात. पहिला प्रश्न माझा चीफ जस्टिस ऑफ इंडिया महाराष्ट्रात आले, ठाण्यात मी आला, मला वाटतं महाराष्ट्रात मुद्दामून केलं नाही, महाराष्ट्र सरकार मुद्दामून केलं की नाही केलं, माननीय देवेंद्रजी फडणवीस त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये कालच सांगितलेलं आहे की त्यांना सुद्धा ते योग्य वाटलेलं नाही आहे आणि त्यांनी सक्त ताकीद दिलेली आहे. आणि चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत त्यांनी सुद्धा बाळासाहेबांना माफी मागितली आहे की असं व्हायला वंचित बहुजन आघाडी सिद्धार्थ आंबेडकर माननीय मुख्य न्यायाधीश भूषण गवई साहेबांसंदर्भात एक वादग्रस्त असा वक्तव्य केलं आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला. तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे सगळे पदाधिकारी आहात. मुख्य न्यायाधीशांचा हा अपमान नाही का सिद्धार्थ आंबेडकर यांनी केला? नाही, ते रिपब्लिकन चळवळीच्या निमित्तानं, आंबेडकरी चळवळीच्या निमित्तानं बोलले ते की त्यांच्या वडिलांच्या कार्यकाळामध्ये जे RPI मध्ये जे आहे त्यांनी आंबेडकरी चळवळीसाठी काय केलं काय नाही तेवढं कामदाती सांगितलं आहे त्यांनी आणि ते योग्यच सांगितलेलं आहे. योग्याने सांगितलं. व्हिडिओ बघितला आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे रासू गवई जेव्हा असताना त्यांनी कधीही म्हणजे समाजाचं भलं बघितलं नाही असं त्यांचं म्हणणं. बरोबर आहे. तर माननीय मुख्य न्यायाधीश भूषण गवई साहेब काय न्याय देणार का समाजाला असा त्यांचा प्रश्न होता. आता ते मुख्य न्यायाधीश आहेत, आपल्याला गर्व असायला. मग हे जे सिद्धार्थ आंबेडकर यांनी बोलले ते उचित आहे का? एक तुम्ही भारताचे नागरिक या हिशोबाने सांगा. नाही, त्यांनी हे म्हटलं आहे का? नाही, तुम्ही गोल नाही गोल नाही फिरवत मी. माननीय जे गवई साहेब आहेत, भूषण गवई साहेब, त्यांचा कार्यकाळ 6 महिन्याचा आहे आणि त्या 6 महिन्यामध्ये त्यांची कार्यपद्धती, आलेले निकाल आणि साधारणतः आमच्या लोकांवर वंचित समूहावर होणारे अन्याय अत्याचार त्याच्याबद्दल त्यांची काय राहील निर्णय त्याच्याबद्दल आपण त्यांच्या कार्यकाळासंबंधी काय म्हणतात ती बोलू शकतो. आता त्यांचा कार्यकाळ जेमतेम कालपासून किंवा परवापासून सुरू झालेला आहे. नाही, बोलणं उचित म्हणलं म्हणजे उचित त्यांनी काय सांगितलं की ते करतील काय. भूषण गवई दलित वंचितांचं प्रश्नाचं निराकरण करतील काय हे सांगितलं. तर मैं आपके वो शॉर्ट में जवाब देता आपके सवाल का व्हेरी शॉर्टली. म्हणजे 2 उदाहरण आहे. लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या कार्यकालामध्ये आंबेडकरी समाज हा जो होता हा प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पाठीशी होता. असं वाटत होतं की कुठेतरी म्हणजे महाविकास आघाडी सोबत प्रकाश आंबेडकर साहेब जातील आणि निवडून येतील हे कुठेतरी होतं, परंतु ते गेले नाही. हे संभ्रमित शॉर्ट में आपके दोनों सवालों के जवाब देता हूँ. नंबर वन कि आपने पहला जो सवाल पूछा, भूषण गवई साहब भारत देश के चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनी, उनका स्वागत है, वेलकम है उनका और अभिनंदन है उनका. दूसरा, सुजात दादा ने जो जिस चीज को लेके बोला, व्यक्तिगत तौर पर आप उसको थोड़ा सा अलग तरीके से देखिए कि व्यक्तिगत तौर से उनको क्रिटिसाइज नहीं किया. उनका जो पूरा डिसीजन था उनका सब क्लासिफिकेशन ऑफ SC ST का जो वर्गीकरण है, सब क्लासिफिकेशन के मुद्दे पर गवई साहब ने जो स्टैंड लिया था उस मुद्दे को लेके उन्होंने क्रिटिसाइज किया उनको.
उनका गवई साहब को क्रिटिसाइज नहीं किया, और पिछला जो डिसीजन उन्होंने जो अभी साल भर पहले जो हो गया उस मुद्दे को लेकर क्रिटिसाइज उन्होंने किया। वो सब क्लासिफिकेशन जो हुआ, क्योंकि बाबा साहब को वो चीज पसंद नहीं थी और संविधान में भी वो चीज तर्कसंगत नहीं थी, उस निर्णय को लेकर क्रिटिसाइज किया। क्योंकि गवई साहब चीफ जस्टिस बने इसका कोई हमको दुख है या फिर उनको लेकर क्रिटिसाइज किया, ऐसा इश्यू नहीं है उसके अंदर में। क्रिटिसाइज इस बात को किया कि जो निर्णय लिया वो दलित और आदिवासी के वेलफेयर के खिलाफ है, सब क्लासिफिकेशन ऑफ द SC ST, ये मुद्दा है। तो ये इसका सीधा सीधा जवाब है। और वो चीफ जस्टिस ऑफ इंडिया बने, ये बहुत अच्छी बात है, स्वागत है उनका, वेलकम है उनको, कांग्रेस है। लेकिन उनके उस मुद्दे को क्रिटिसाइज किया गया, सब क्लासिक SC ST का वर्गीकरण। दूसरा बहुजन समाज, हाँ आपका मुद्दा समझ में आ गया, लेकिन विधानसभा के चुनाव में और लोकसभा के चुनाव में माननीय प्रकाश आंबेडकर साहब ने जो आंबेडकरी समाज की दिशाभूल की, नहीं दिशाभूल, सही है कि महाविकास आघाड़ी, देखो महाविकास आघाड़ी ने दिशाभूल की, आप इस चीज को समझिए। कोई बहुजन समाज ने किसी का नुकसान नहीं किया उसके अंदर, आपको बता रहा हूँ। जो नहीं ना बता रहा हूँ, हम सत्ता के लिए राजनीति कर रहे हैं, आपको बता रहा हूँ। इसमें जो नैरेटिव जो बना संविधान बचाने का सबसे बड़ा नैरेटिव का फायदा अगर किसी को हो गया तो मरी हुई कांग्रेस को फायदा हो गया, जिसके 50 मेंबर ऑफ पार्लियामेंट थे वो 100 मेंबर ऑफ पार्लियामेंट हो गए, इसका फायदा उसको ज्यादा हो गया। और बाड़ा साहब के पीछे तब भी समाज खड़ा है, आज भी समाज खड़ा है। आप 16 लाख वोट बाड़ा साहब को मिले हैं, ये कोई छोटी ताकत नहीं है, ठीक है। क्योंकि दलित राजनीति के अंदर महाराष्ट्र में 42 लाख, 16 लाख, 32 लाख, 26 लाख वोट बहुत मुश्किल से मिले हैं, बहुत कम पार्टियों को यहाँ पर मिलते हैं। दूसरा नंबर 1, हमने कांग्रेस या महायुति महाविकास आघाड़ी के साथ में हमने कोई धोखेबाजी नहीं की, उन्होंने हमारे साथ में किए। मामला युति का मामला 2 साल तक के चला, करना है करके, ये आप भी जानते हैं। लेकिन जब हमने उनसे वो सीटें मांगे, 12 सीटें जो आप वो 20 साल से हार रहे थे, उन सीटों का जब हमने डिमांड किए तो वो सीटें देने के लिए वो पहले 12 में से 8 पर आया, 8 का कमिटमेंट हो गया। उसके बाद में बाड़ा साहब ने फिर बड़ा दिल करके, जब तक कि उनका डिक्लेयर होने का ही था, फिर भी बाड़ा साहब ने 8 ऐसे सीटों पर कांग्रेस और राष्ट्रवादी को सपोर्ट किए। चाहे सुप्रिया सुळे हो, उन्के खिलाफ उम्मीदवार नहीं डाले, या विकास ठाकरे के खिलाफ उम्मीदवार नहीं डाले, छत्रपति शाहू महाराज के जो नातू है उनके खिलाफ में उन्होंने कैंडिडेट नहीं डाले। ऐसे 8 जगह हमने बिना बोले उनको गुडविल के साथ में हमने उनके खिलाफ में कैंडिडेट नहीं डाले। लेकिन जब बाड़ा साहब का समय आया और जो 8 सीटें देने की बारी आई, 5 पे भी मामला सेट नहीं हुआ, वो आके 2 सीट की बात कर रहे थे। तो एक प्रकार से बहुजन समाज के साथ में या दलित राजनीति के साथ में वो धोखा करने का कार्यक्रम कर रहे थे। इसलिए बाड़ा साहब ने एकला चलो की भूमिका ली और 8 सीटें उनके लिए खाली छोड़ने के बाद भी महाविकास आघाड़ी ने बाड़ा साहब के खिलाफ में उम्मीदवार डाला। तो ये जो चीजें हैं, ये सब दुनिया को, जनता को समझती है। एकदम से सीधा इशारा करना वो, लेकिन अकोला की सीट गई ना प्रकाश और तो बताया ना, क्यों आपको मैं बताया विस्तृत रूप से, चुन के आना था ना, क्यों नहीं आना था, है ना। वो नैरेटिव का फायदा आपको, वो नैरेटिव का जो निगेटिव सेंस वहां अकोला में भी गया ना, वही चीज है। तो आपके 2 सवालों के जवाब मैंने दे दिया, दूसरा कोई सवाल होगा? चुनाव में भी आप वही कर रहे हैं, एकला चलो की भूमिका है। नहीं, मैडम ने चुनाव अभी डिक्लेयर होना बहुत बाकी है। मान्य जिस तरीके से स्थानिक स्वराज्य संस्था के चुनाव को बहुत समय, अब इस साल होते या अगले साल नहीं, लेकिन उसके पहले सर सुप्रीम कोर्ट के डिसीजन आ चुके हैं और ये 10 जून के पहले उसका नोटिफिकेशन आएगा। सुप्रीम कोर्ट ने 1 महीने का समय दिया, नोटिफिकेशन निकालना पड़ेगा। चुनाव 4 महीने में होना तय है और हमारी जमीनी लेवल पर हमारी तैयारी संगठन के चालू है। हम लोग चुनाव की पूरी तैयारी कर रहे हैं। मैडम ने बहुत क्लियर कट आपको बताया कि एकला चालू का विषय नहीं है, हमारी अपने दम पर लड़ने की तैयारी है। लेकिन लाइक माइंडेड पार्टीज अगर फुले शाह अम्बेडकर विचारधारा को मानने वाली पार्टियां अगर साथ में आती है तो उनके साथ में भाईचारा बना के हम लोग आगे बढ़ने को तैयार हैं। उनके तरफ से अगर सकारात्मक